नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा आपण अभ्यास करायचा आहे. तर यातील काही घटक आपण पाहू. सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन, एक जीवन प्रक्रिया. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. अविरतपणे म्हणजे अखंडितपणे, न थांबता. मग आता हे संस्था कोणत्या आहेत? तर त्यापैकी पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था इत्यादी. मग या संस्था सोबतच शरीराच्या अंतर्गत व शरीराच्या बाह्य अवयव आपलं कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकाच्या समन्वयातून करत असतात. मग ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्य करत असते. मग यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची गरज असते. मग ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा सजीवांना कुठून उपलब्ध होते? तर सजीव जे अन्न पदार्थ घेतात त्या अन्न पदार्थापासून या सजीवांना काय होते? ती ऊर्जा प्राप्त होते. मग ते अन्न पदार्थ कोणते? तर उदाहरणार्थ कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, प्रथिने, ही जे पोषण तत्व आहेत, या पोषण तत्वापासून काय होते? प्राप्त होते. मग प्रत्येक पेशीमध्ये एक महत्त्वाचा अंगक आहे, ते म्हणजे तंतुकणिका. मग या तंतुकणिकेच्या मदतीने तिथं काय होते? ऊर्जा मिळवली जाते. मग ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच जबाबदार नाही किंवा अन्न घटकामुळेच ऊर्जा निर्माण होते असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. आणि हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे काय होतात? पेशीपर्यंत पोहोचवले जातात. आणि नियंत्रण संस्थेचे सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असते. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. मग या सर्व प्रक्रियेच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज भासते. म्हणून आपल्याला ही ऊर्जा प्राप्त करून घ्यावं लागतं. मग आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतात. वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. मग यासाठी ते अन्न निर्मिती करत असतात आणि काही अन्न ते स्वतः वापरतात व उर्वरित जे अन्न आहे ते अन्न वेगवेगळ्या अवयवाच्या स्वरूपात म्हणजे वनस्पतीच्या अवयवाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. उदाहरणार्थ फळे आहेत, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. आणि या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचं आपण सेवन करतो आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिजे हे सर्व आपण काय करतो? त्या पदार्थापासून मिळवतो. मग यासाठी आपल्याला काय होतं माहिती काय? जे अन्न पदार्थ आपण जे खातो त्यापासून आपल्याला अशा प्रकारे काय होते? ऊर्जा प्राप्त होते. मग इथं काही आपल्याला काही कर्बोदके कोणत्या पदार्थापासून मिळतात त्याचे उदाहरण सांगितलेलं आहे. बरेचसे उदाहरण आहेत. आपला जर पाहायचं असेल तर त्यामध्ये दूध आहे, फळे आहेत, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, ज्वारी, नाचणी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य काय करतात माहिती? धान्यापासून आपल्याला कर्बोदक मिळतं किंवा ही धान्य कर्बोदक देतात. तसेच बटाटे आहेत, रताळी आहेत, मिठाई आहे, यापासून सुद्धा आपल्याला कर्बोदक मिळतं. मग आपण 1 ग्रॅम कर्बोदक जर आपण सेवन केलं तर त्या 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा प्राप्त होते. मग ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्या अभ्यासामध्ये आपला दुसरा घटक आहे सजीव व ऊर्जा निर्मिती. तर हे जे सजीव व ऊर्जा निर्मितीमध्ये ऑक्सिशोषणातील ग्लुकोज काय करतं? त्याचं ऑक्सिडीकरण करतं. मग हे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरणाचे टप्पे 3 आहेत.
त्यामध्ये पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन, दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. मग आपण जे अन्न पदार्थ खातो त्या अन्न पदार्थाचं सजीवामध्ये काय होतं माहिती का, ऑक्सिडीकरण होतं. मग हे ऑक्सिडीकरण होण्यासाठी आपल्या सजीवामध्ये घडून येणारी जी श्वसन प्रक्रिया आहे ती श्वसन प्रक्रिया कार्य करते. तर सजीवामध्ये जे श्वसन होतं हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर होतं. मग शरीर स्तरावर होणारे जे श्वसन आहे या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. तर पेशी स्तरावर होणारे जे श्वसन आहे या श्वसनात अन्न पदार्थाचं ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना काय होतं म्हणजे ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीनेही होतं आणि ऑक्सिजनच्या मदतीशिवाय सुद्धा त्याचं जे ऑक्सिडीकरण आहे ते ऑक्सिडीकरण केलं जातं. मग आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकाचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. म्हणजे कर्बोदकापासूनच आपल्याला जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्राप्त होते. मग ही ऊर्जा दररोज एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. एटीपीचा विस्तारित रूप आहे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात मिळवली जाते. मग त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं. मग हे जे ऑक्सिडीकरण होतं याला पेशी स्त्रावलेलं श्वसन असं म्हणलं जातं. मग सजीवामध्ये पेशी स्त्राव होणारे जे श्वसन आहे ते 2 प्रकारचं असं ते 2 प्रकार म्हणजे एक आहे ऑक्सिशोषण आणि दुसरा जो प्रकार आहे विनाऑक्सिशोषण. म्हणजे अशा 2 श्वसनाच्या प्रकारातून काय होतं माहिती का याचं विघटन होतं. तर ऑक्सिशोषणामध्ये हे जे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं ते 3 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. मग त्या 3 टप्प्यापैकी पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन, दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. आता पहिला जो टप्पा आहे ग्लुकोज विघटन तो कशा प्रकारचा आहे पाहू. त्याला ग्लायकोलायसिस असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये. तर पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याकडनं विघटन होतं आणि त्यामध्ये काही रेणू तयार होतात. तर पायरुव्हिक आम्लाचा 2 रेणू, एटीपीचे 2 रेणू, NADH2 चे 2 रेणू आणि पाण्याचे रेणू असे प्रत्येकी 2-2 रेणू या ठिकाणी तयार होतात. म्हणजेच या प्रक्रियेमध्ये तयार झालेले जे पायरुव्हिक आम्ल आहे त्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळे रेणू या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण होतात. आता दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. तर या ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्रामध्ये जे रेणू तंतुकणिकेमध्ये असतात त्यामध्ये ट्राय कार्बोक्सिलिक आम्लाचं चक्र ही सक्रिय अभिक्रिया राबवली जाते. मग या अभिक्रियेद्वारे ऍसिटिल कोएन्झाइम च्या रेणूतील ऍसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही रेणू आपल्याला मिळतात. मग त्यामध्ये पहिला रेणू आहे CO2 कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर पाणी H2O, त्यानंतर NADH2 आणि FADH2 आणि परत जी एटीपी ऊर्जा आहे त्या एटीपीचे ऊर्जेचे रेणू मिळतात. म्हणजे अशा प्रकारे हा जो दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे रेणू आपल्याला मिळले जातात. त्यानंतर तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. तर जी ही इलेक्ट्रॉन वहन साखळी आहे या इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. तर आता आपल्या समोर दिसणारे जे रचना आहे किंवा जी आकृती आहे ते तंतुकणिकेची आकृती आहे. तर या तंतुकणिकेच्या मध्ये हे इलेक्ट्रॉन वहन साखळी राबवली जाते. तर ही जी अभिक्रिया आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही सर्व प्रकारच्या वेळी तयार झालेल्या
जे NaDH2च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 असे ATPचे रेणू काय होतात मिळतात. म्हणजे NaDH2 पासून 3 तर FADH2 पासून 2 अशा प्रकारे काय करतात मग त्या 3 आणि 2 ATPचे रेणू उपलब्ध होतात किंवा त्या ठिकाणी मिळतात. मग या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे रेणू काय होतात तयार होतात. मग अशा पद्धतीने ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे काय होतं ऑक्सिडीकरण होतं, म्हणजेच विघटन होतं. आणि या विघटनाबरोबरच त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त होते आणि त्या ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि जे पाणी H2O रेणू काय होतात या ठिकाणी तयार होतात. आता या ठिकाणी जे आपण आतापर्यंत NaDH2 आणि FADH2 हे जे आपण जे हे पाहिलं तर त्याचं विस्तारित रूप आहे. NaDH2चे विस्तारित रूप आहे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि जो FADH2 आहे याचं आहे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर हे दोन्ही काय माहिती का रेणू आहेत. हे प्रत्येक पेशी तयार होणारे व पेशी शोषणात मदत करणारे 2 प्रकारचे सहविकर आहेत. आणि हे दोन्ही सहविकर काय करतात माहिती का पेशी शोषणामध्ये आपली महत्वाची भूमिका बजावत असतात. आता कधी कधी काय होतं उपासमार होते, कुपोषण होतं. मग यासारख्या परिस्थितीमध्ये आपल्या शरीरात कर्बोदकाचा साठा जर कमी असेल आणि आता कर्बोदकाचा साठा कमी म्हणजे ऊर्जा कमी प्रमाणात मिळत असेल तर ऊर्जा मिळण्यासाठी आपल्या शरीरातील जे स्निग्ध पदार्थ किंवा आपल्या शरीरात असणारे प्रथिने याचा वापर केला जातो. मग स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचं रूपांतर मेदाम्लामध्ये केलं जातं आणि प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये केलं जातं. मग हे मेदाम्ले आणि अमिनो आम्ले हे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरित केली जातात. म्हणजे त्याचं त्या दोन्ही आम्लाचं काय होतं या एन्झाईम मध्ये रूपांतर होतं आणि ऍसिटिल कोएन्झाइम एच्या रेणूचं क्रेब्स चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकुडीमध्ये पुन्हा काय होतं माहिती का पूर्णतः ऑक्सिडीकरण केलं जातं आणि ऑक्सिडीकरण केलं जाऊन परत आपला किंवा सजीवाला जी आवश्यक असणारी ऊर्जा आहे ती ऊर्जा काय होते मिळवली जाते. आणि त्यानंतर इथं आपल्याला हे सुद्धा माहीत असलं पाहिजे की जी ATP ऊर्जा आहे ही ATP ऊर्जा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या हा एक ऊर्जा संपृक्त अशा प्रकारचा रेणू आहे आणि त्यामुळे त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडले जातात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवली असते आणि या रेणूच्या पेशीमध्ये आवश्यकतेनुसार काय होतं साठा करून ठेवलेला जातो. मग रासायनिक दृष्ट्या जर पाहिलं तर ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिक रायबोन्यूक्लिओ ऑक्साईड पासून तयार झाला एक ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे आणि त्या यामध्ये ॲडेनिन हा एक नत्रयुक्त रेणू आणि रायबोज ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. मग ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील संबंध तुटला जातो आणि तो बंध तुटल्यानंतर जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ही जी ATP आहे या ATPला ऊर्जेचे चलन असं म्हणलं जातं. तर मित्रांनो आता मागच्या ह्याच्यावर तुम्हाला हे जे समोर चित्र दिसतं तर हे चित्र आहे मानवी श्वसन संस्थेचं चित्र आहे. तर या मानवी श्वसन संस्थेमध्ये कोणकोणते अवयव भाग घेतात आणि ते अवयव भाग घेऊन ती श्वसनक्रिया कशी पूर्ण होते आपल्याला त्या भागाची नावं लिहायची आहे. तर मित्रांनो हे आपलं ह्याचं निरीक्षण करून ते पूर्ण करायचे आहे. तर ह्या नवीन जे कोरोनाबद्दल जे काय आपल्याला कमी करण्यात आलेला जो भाग आहे त्या भागामधून हा मूल्यमापनासाठीचा भाग वगळलेला आहे. तरी जर तुम्ही ह्या चित्राचं निरीक्षण करून व्यवस्थित त्याची जे भागाची नावं आहेत ते भागाची नावं त्या बॉक्समध्ये लिहून
तर तुम्ही याचा फोटो जर पाठवलात तर अतिउत्तम होतं. का तर आपल्याला मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून हा भाग वगळलेला आहे, तरी एक आपल्याला माहीत असावं की मानवी श्वसन संस्था कशा प्रकारची असते, त्याच्यामध्ये कोणकोणते भाग अवयव भाग घेतात ते माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून शक्यतो हे जे आकृती आहे ती आकृती पाहून त्या भागाची नावे तुम्ही एखादं फोटो काढून चित्र काढून त्याचा फोटो जर पाठवला तर अतिउत्तम होतं. तर अशा पद्धतीने मित्र हे झालं आपलं सजीव ऊर्जा निर्मिती त्यातील टप्पे. आता पुढील जो भाग आहे तो पुढील भाग आपण पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.